जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजना 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तुम्ही जर लाभ घेत असाल तर लघु शेतकऱ्यांसाठी 80% अनुदान आहे. त्या पुढचे जर शेतकरी आहे ज्यांच्याकडे हे लघु क्षेत्रापेक्षा जास्त प्रमाण आहे शेतीचं, तर त्यांच्यासाठी 75% अनुदान आहे. आणि अनुसूचित जाती आणि जमातीमधील जे शेतकरी लाभ घेत आहेत या योजनेसाठी, तर त्यांच्यासाठी 90% अनुदान असतं. तर याच ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजनेसाठी जर 2025-26 साठी तुमचं महाडीबीटी मध्ये जर नाव लागलेलं असेल तर त्यासाठी कोटेशन अपलोड करायच्या वेळेस कुठले डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत कोटेशन सोबत, त्यासोबतच त्यानंतर पूर्वसंमती आल्यानंतर जीएसटी बिल अपलोड करायचं आहे. त्यावेळेस कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तुम्हाला, ते सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता, सर्वात प्रथम इथं तुमचं महाडीबीटी मध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला असाल आणि त्या अंतर्गत जर तुमचं लॉटरीमध्ये नाव लागलेलं असेल तर प्रथम इथं सर्वात प्रथम तुम्हाला कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे बघा कोटेशन सोबत. तर हमीपत्र, त्यासोबतच सूक्ष्म सिंचन संच दरपत्रक म्हणजेच कोटेशन, त्याचबरोबर बँक पासबुकची प्रत, जे चालू डीबीटी म्हणजे आधार लिंक असलेलं बँक खाते तुम्हाला इथं जोडायचं आहे. संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र लागणार आहे. नसेल, वैयक्तिक खातं असेल तर त्याची ही अट लागू असणार नाहीये. आणि वैध जात प्रमाणपत्र, जर तुम्ही जाती अंतर्गत अर्ज केलेला असाल अनुदानासाठी तर तुम्हाला वैध जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. हे कधी, तर तुम्हाला लॉटरीमध्ये नाव लागल्यानंतर, पूर्वसंमतीच्या अगोदर. आता हे तुम्ही अपलोड केल्यानंतर कोटेशन वगैरे, त्यानंतर तुम्हाला शासनाकडून कृषी विभागाकडून पूर्वसंमती येते. म्हणजे कुठल्या अनुदान, कुठल्या क्रायटेरियामध्ये तुम्ही पात्र आहात किंवा त्यानुसार तुम्हाला अनुदानाची रक्कम वगैरे हे सर्व तुम्हाला पूर्वसंमती वगैरे समजते. त्यानंतर पूर्वसंमती मिळाल्यानंतर बघू शकता तुम्हाला कुठले डॉक्युमेंट करायचे, म्हणजे जीएसटी बिल अपलोड करते वेळी. आता इथं बघू शकता इनवॉइस बिल, जे 2 नंबरचं ऑप्शन आहे, तर तुम्हाला जीएसटी बिल अपलोड करायचं आहे. आणि 1 नंबरचं सूक्ष्म सिंचन आखीव आराखडा, जिथून तुम्ही खरेदी करणार आहात ठिबक किंवा तुषार सिंचनचं सट, तिथून तुम्हाला हा आराखडा दिला जातो. त्यानंतरच काम पूर्णत्वाचा दाखला सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचं. या 3 गोष्टी अपलोड करायच्या आहेत पूर्वसंमती भेटल्यानंतर, म्हणजे जीएसटी बिल अपलोड करते वेळी. आणि त्यासोबतच अत्यंत महत्वाची सूचना म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठिबक आणि तुषार सिंचन योजनेचा इनवॉइस, म्हणजे जे जीएसटी बिल आहे त्याच्यावरती तुम्हाला बॅच नंबर, सीएमएल नंबर आणि ज्या क्षेत्रावरील उपकरणांचा बॅच नंबर एकच असल्याची खात्री सुद्धा तुम्हाला करावी लागणार आहे. अशा प्रकारे महत्वाची अपडेट आणि इन्फॉर्मेशन होती ती 2025-26 मध्ये ठिबक सिंचन, त्यासोबतच तुषार सिंचन या घटकांसाठी जे शेतकरी अर्ज केलेले आहेत त्यांना हे कागदपत्रे खात्रीशीर तपासणी करावीच लागणार आहे. आणि त्यानुसारच हे जे सांगितलेले डॉक्युमेंट आहेत तेच तुम्हाला अपलोड करायचे आहे स्टेप बाय स्टेप. कोटेशनच्या वेळेस तुम्हाला जे अपलोड करायचे ते सुद्धा सांगितलेले आहेत. आणि पूर्वसंमती आल्यानंतर जीएसटी बिलासोबत सुद्धा तुम्हाला काही अपलोड करायचे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत. जर माहिती आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.